नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत गुढीसाठी साडी। चला तर मग बघूयात। येथे मी मोठा काठापदराच्या साडीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तो ब्लाऊज पीस मध्यभागी जॉईंट करून साधारण 2 मीटर इतका लांबीचा झालेला आहे। तो मी फरशीवरती सरळ टाकून घेतला आणि त्यानंतर 6 इंचाचे अंतर सोडून तिरकस प्लेटा घेतलेल्या आहेत। त्या प्लेटा मी एकावर एक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेट करून घेतलेल्या आहेत। ज्या पद्धतीने मी येथे प्लेटा घेत आहे, तुम्ही पण त्याच पद्धतीने प्लेटा घ्यायच्या, त्यामुळे साडी एकदम छान येते। सर्व प्लेटा घेतल्यानंतर परत एकदा प्लेटा सर्व सेट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा असेल तो आपण कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कपडा एक्स्ट्राचा कट करून घेऊ शकता। येथे आपल्याला बाकी कोणतेही मोजमाप करायचे नाही, त्यामुळे ही साडी झटपट होते आणि लक्षातही बसते। आता आपण मशीनच्या साहाय्याने येथे प्लेटा पॅक करून घेणार आहोत। मी येथे एक टीप मारून घेतलेली आहे, त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे। साईडच्या बाजूने आपण फोल्ड करून घेणार आहोत। वरच्या बाजूनेही फोल्ड करून घ्यायचे आहे। येथे मी व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। येथे आपण 7 इंच रुंदी आणि 9 इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे। तो आपण दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूने आपण कपडा लावून घेणार आहोत। पुढच्या बाजूने 1 इंच सोडून आणि मागच्याही बाजूने 1 इंच सोडून आपण मध्यभागी प्लेटा ठेवून टीप मारून घेणार आहोत आणि वरच्या बाजूने पूर्ण कपडा फोल्ड करून शिवून घेणार आहोत। येथे वरती मी येलो कलरची लेस लावून दिलेली आहे। आता आपण नॉट टाकून घेणार आहोत। येथे मला साधारण 5 मिनिटात
गुढीसाठी साडी तयार झालेली आहे. नॉट टाकून दोन्ही बाजूने छोटे छोटे कपड्याचे फूल करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपली साडी तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.